एक विनंती आणि नाराज आहे. जो खरा कार्यकर्ता आहे त्यालाच खरा पक्षाने न्याय दिला पाहिजे, ही एक पक्षाला माझी विनंती आहे. एकही कुणाचाही फोन नाही आम्हाला काय विचारलेलं नाही की तुमची परिस्थिती कशी आहे. गेल्या 8 वर्ष आम्ही काम करत असताना अचानकच नाही म्हणून सांगितल्यानंतर आम्ही काय करणार. मुलाला का डावलं असेल आणि माझ्या विरुद्ध जे तिकीट दिलेलं आहे त्यांचा भाजपशी काही एक संबंध नाही. पैसेवाले कार्यकर्त्याची गरज आहे फक्त पक्षाला. सामान्य माणसावरती अन्याय होतो, हा अन्याय मला सहन होत नाही आणि खरंच उद्या मी निर्णय घेतलेला आहे आत्मदहन करतो. ठराविक जणांनी मला मेसेज पण येत आहेत की तुमचं तिकीट डावलण्याचं कारण काय, ते कारण मी कोणाला सांगू शकत नाही अशी माझी परिस्थिती झाली. तुम्ही दुसऱ्या लेडीजला काम उभं करता, हा आमचा फार मोठा अन्याय आहे. हा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही. आता आम्ही पक्षाशी इतकं एकनिष्ठ राहून शेवटी आमच्यावरती जर असं होत असेल तर त्या पक्षाचा उपयोग काय. नगरपालिका निवडणुकीसाठी आज महायुतीची यादी जाहीर झाली. यादी जाहीर झालं म्हणजे जागा वाटपाचा फॉर्म्युला आज पत्रकार परिषदेमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितला, ज्यामध्ये भाजप 36 जागा, शिवसेना 30 जागा आणि राष्ट्रवादी जी आहे ती 15 जागांवर लढणार आहे. मात्र प्रेस कॉन्फरन्स झाली, उमेदवारांची यादी बाहेर आली. मात्र ज्या उमेदवारांना, संभाव्य उमेदवारांना, इच्छुक उमेदवारांना असं समजलं की आमची नावं त्यामध्ये नाहीत, त्यामुळे भाजपमधले अनेक कार्यकर्ते, अनेक निष्ठावंत नाराज आहेत आणि त्यांनी थेट आता आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. मी आहे कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 14 ठिकाणी महायुतीकडून भाजपच्या ज्या धनश्री तोडकर या इच्छुक होत्या, त्यांचं नाव निश्चित होतं, मात्र त्यांचं नाव कापण्यात आलेलं आहे. त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. पक्षाला खरं म्हणलं तर खऱ्या कार्यकर्त्याची आणि ग्राउंडला जो कार्यकर्ता काम करतो त्याची खरंच पक्षाला कदर नाही आहे. पक्षाचं काम आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन कमळ पोचवणे आणि पक्ष 11th वेळेला कोणतरी आणून पक्षाचा, जो पक्षाला कधीही पक्षाचं ज्यानं कधी कामही केलेलं नाही अशा लोकांना पक्ष उमेदवार देतो आहे. म्हणूनच पक्षाला एक विनंती आणि नाराज आहे. जो खरा कार्यकर्ता आहे त्यालाच खरा पक्षाने न्याय दिला पाहिजे, ही एक पक्षाला माझी विनंती आहे. उमेदवारी मिळेल, तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही सर्वेत या, पण आम्ही प्रत्येक घराघरात कमळ पोचवलेलं आहे. आत्ताच नाही, 12 वर्षापासून आम्ही कमळचा प्रचार करतो आहे. बूथ लेवलचं काम करतो आहे, ग्राउंड लेवलचं काम करतो आहे. प्रत्येक घराघरात जाऊन माझा भारतीय जनता पक्षाचा अभिमान सांगतो आहे. माझ्या पक्षाचा मला अभिमान आहे. लोकांच्या मनात आमच्या इथं काँग्रेस होतं, काँग्रेसपासून मी भारतीय जनता पार्टीत, भाजप पक्षाचं मी इथं संघटन केलेलं आहे, तरीही पक्ष मला डावलतं आहे. कोणाशी चर्चा झालेलीच नाही, तुम्ही असं इशारा देऊन सुद्धा फोन उचलत नाहीत, सांगत नाहीत. बरं, इवन तुम्हाला जर थांबायचं असेल तर आधी 2 महिने का थांबवलं नाही तुम्ही? नाही थांबा, जे रेसमध्ये लोक आहेत त्यांनाच फक्त का तुम्ही सांगितलं नाही? फक्त आमचा वापर केला आहे पत्रक वाटण्यासाठी. त्या नवऱ्याची शोकसभा होती, तिथं सांगितले होते की धनश्रीताईंना आम्ही उमेदवारी गेली. तो शब्द कुठे गेला आता पक्षाचा? माझ्या मिस्टरांनी मराठा आंदोलन केले, हिंदुत्ववादी संघटनाचं काम केले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी पक्षाचं काम केले. पण पक्षाला खरंच असं दिसून येतं की खऱ्या कार्यकर्त्याची गरज नाही आहे, पैसेवाले कार्यकर्त्याची गरज आहे फक्त पक्षाला. सामान्य माणसावरती अन्याय होतोय, हा अन्याय मला सहन होत नाही आणि खरंच उद्या मी निर्णय घेतलेला आहे आत्मदहन करणे. प्रभागातील आहेत, प्रभाग 12 असू दे, प्रभाग 15 असू दे, या प्रभागातील देखील जे भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत, जे अनेक वर्ष निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते देखील नाराज आहेत. ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि एकंदरीत पक्षावरचा रोष ते आता बोलून दाखवत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया, नेमकं त्यांना काय वाटतंय, त्यांच्या या भावनांचा उद्रेक नेमका का झाला आहे. काम करणाऱ्या मुलाला का डावलं असेल आणि माझ्या विरुद्ध जे तिकीट दिलेलं आहे त्यांचा भाजपशी काही एक संबंध नाही आहे. ह्याच्या अगोदर आम्ही भाजपचे सदस्य आम्ही केले, पदवीधरची नोंदणी मी स्वतः केली. एवढं सगळं करत असताना बूथचं नियोजन आम्ही केलं. लोकसभा विधानसभेमध्ये आम्ही मतदानसाठी महायुतीला जेवढं मदत करता येईल तेवढी आम्ही केली. आणि आता अचानक आमचं तिकीट डावलल्यामुळं आम्हाला पण काही समजलं नाही की आमचं तिकीट का डावललं, किंवा आर्थिक परिस्थितीचं बघून त्यांनी जर डावललं असेल तर ते पण विचार करण्यासारखं आहे. आणि
ठराविक जणांनी मला मेसेज पण येत आहेत की तुमचं तिकीट डावलण्याचं कारण काय, ती कारणच मी कुणाला सांगू शकत नाही, अशी माझी परिस्थिती झाली आहे. मी 2002 पासून प्रभाग क्रमांक 13 जवाहरनगर शास्त्रीनगर या भागामध्ये काम करते. मी माझ्या पक्षाच्या ज्या काही योजना असतील वरच्या त्या पूर्ण घरोघरी मी पोच केलेल्या आहे. ज्या ठिकाणी कमळाला कुठलंही चिन्ह म्हणजे कमळ तिथं पोचलं नव्हतं तिथपर्यंत मी 80% कमळ माझं मी पोचवलेलं आहे. तिथं घरोघरी जाऊन प्रचार करणं, लाभार्थी करणं, महिलांची संपर्क मोठा, महिलांची संख्या जास्त माझ्यासोबत, एवढं सगळं असून पक्षासाठी मी इतके वर्ष काम करून गेले. 8-9 वर्ष मला उमेदवार म्हणून माझ्या पक्षश्रेष्ठीने मला काम करायला लावलं. मी उमेदवार म्हणून गेले 8 वर्ष काम करते आणि आज अचानकच माझं तिकीट कॅन्सल झालं असं मला समजण्यात आले. मग हे आम्ही आता कुणाला विचारायचं सांगा? आता एकही कुणाचाही फोन नाही आम्हाला, काय विचारलेलं नाही की तुमची परिस्थिती कशी आहे. गेले 8 वर्ष आम्ही काम करत असताना अचानकच नाही म्हणून सांगितल्यानंतर आम्ही काय करणार? झालं, मी भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून, मंडलाध्यक्ष म्हणून मी काम केलं, पण आम्हाला 8 वर्ष काम करताना आमच्याकडून बूथ लेवलला, शक्ती केंद्र लेवलला, प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणुकीला, पोटनिवडणुकीला आमच्याकडून तुम्ही उमेदवार आहे या पद्धतीनं काम करा आणि तुम्हाला आम्ही तिकीट देऊ अशा पद्धतीनं त्यांनी काम करून घेतलं. पण आता जेव्हा इलेक्शनचं वातावरण चालू झालं त्यावेळेपासून आम्हाला चालू केलं की इथं पैसे असतील त्यांना तिकीट दिलं जाणार किंवा तुमच्याकडे पैसे खर्च करायची कपॅसिटी असेल तरच आम्ही तुम्हाला तिकीट दिलं जाणार. पण इथं आम्हाला एकंदरीत असं दिसून येते की सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून काम करून घेऊन तिकीट देताना पैसेवाल्या लोकांना तिकीट दिलं गेलेलं आहे. आणि हे पैसेवाले जे उमेदवार आहेत त्यांना स्वतःच्या बूथचं क्रमांक पण सांगता येत नाही किंवा बूथ लेवल कुठे आहे काय आहे हे पण बोलू शकत नाहीत. आणि घराणेशाही असणाऱ्या कुटुंबाला इथं तिकीट दिलं गेलं. भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 12 मधला आणखी एक प्रबळ दावेदार माझी बहीण होती आणि आम्ही गेली 10 वर्ष अत्यंत निष्ठेनं भारतीय जनता पार्टीचं काम करून कमळ हे प्रभागात घरोघरी पोचवलेलं आहे. महालक्ष्मी मंदिरसारख्या परिसरात देशातला नंबर 1 असलेला पक्ष महालक्ष्मी मंदिर परिसरात त्याचं एकही उमेदवार नाही असं कसं होऊ शकते? जीवाचं रान करून हिंदुत्व आम्ही आणि जे काय पक्षाची धोरणं असतील, जे काय पक्षाने दिलेले आमचे काम असतील हे सगळी तळागाळापर्यंत आम्ही पोचवलेले आहेत. जेवढं नगरसेवकानं काम केलेलं नाही तेवढं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करायला. मग तिथं असू दे, आमच्या माध्यमातून असू दे, अतुलच्या माध्यमातून असू दे, रश्मिताईंच्या माध्यमातून असू दे, जुगदार मॅडमच्या माध्यमातून असू दे, आम्ही सगळ्यांनी इतकं त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, इतके कष्ट घेतलेले आहेत की नगरसेवक जेवढा निधी आणत नाही तेवढा निधी आम्ही इथं आणलेला आहे. अगदी शेवटपर्यंत असं सांगत होते की तुम्हाला ही तिकीट फायनल आहे. पण ज्या व्यक्तीला प्रभाग रचना माहीत नाही, बूथचं तर सोडूनच द्या, प्रभाग कुठला पडला हे माहीत नाही, आरक्षण काय पडलं हे माहीत नाही, त्या व्यक्तीला आज अचानकपणे आमच्यासमोर आणून उभं केलं की या व्यक्तीला तिकीट फायनल झालं आहे म्हणून. आणि आम्ही इतके वर्ष राबलो, सगळ्या योजना राबवल्या, अगदी घर टू घर जाऊन प्रचार आणि योजनांचं देखील माहितीला आम्ही घर टू घरपर्यंत आम्ही सगळे आमचा परिवार माझा राबतोय. हे माझे मिस्टर आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून इतकं काम केलं आहे. पण आम्हाला आत्ता आमच्या इतका अन्याय झाला आहे. पक्षश्रेष्ठींनी ह्याचा विचार केला पाहिजे की निष्ठावंत कार्यकर्ता कोण आहे आणि त्या कार्यकर्त्याचा विचार न होता उपरा उमेदवार तुम्ही आणून बसवलेला आहेत आमच्या प्रभागात ज्यांना काहीही माहिती नाही. आणि त्यांच्या बायकांना, ते कार्यकर्ते आम्ही मान्य करतो जे होते त्यांचा ठीक आहे विचार केला होता, पण त्यांच्या बायकांना तुम्ही का उभं केले ज्यांना काहीच माहीत नाही. पण तिथं लेडीज असताना तुम्ही दुसऱ्या लेडीजला तिथं आणून उभं करता. हा आमचं फार मोठा अन्याय आहे. हा अन्याय आम्ही सहन करू शकत नाही. आता आम्ही पक्षाशी इतकं एकनिष्ठ राहून शेवटी आमच्यावरती जर असं होत असेल तर त्या पक्षाचा उपयोग काय? तर बरोबर आहे. तर नक्कीच पक्षाशी एकनिष्ठ राहून जर आमच्यावरती अशी परिस्थिती येत असेल, वर्षानुवर्षे पक्षाचं काम करून आत्ता उपऱ्या उमेदवारांना संधी दिली जात असेल तर पक्षाचं काम करून फायदा काय, असा प्रश्न आता या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. डिजिटल प्रवाहासाठी मी रविराज, कोल्हापूर.